काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भातली ही माहिती आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार आणि विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी महाराष्ट्रात सभा घेत आहेत। नांदेड शहरातील नवीन मोठा मैदानावरती त्यांची सभा होतीये। या सभेची जय्यत अशी तयारी सुद्धा करण्यात आली आहे। सभेला राहुल गांधींसोबतच महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। याच ठिकाणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी। काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आणि त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज राहुल गांधी नांदेडमध्ये येत आहेत। आपण पाहू शकतो की त्यांच्या या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज राहुल गांधी नांदेडमध्ये आहेत। आपण पाहू शकतो की समोरच्या बाजूला हा भव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि त्याच बाजूने संपूर्ण हा जो मंडप आहे ते वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। आपण समोरच्या साईडला पाहू शकतो की जवळपास 60 ते 70 हजार लोक बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे। एकंदरीत या सभेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दुपारी 3 वाजता राहुल गांधी यांच्या सभेला सुरुवात होणार आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड।